नमस्कार मित्रो. आज दिनांक 28 जानेवारी 2026. मी आपला शेतकरी मित्र गोकुळ गुशिंगे. आता आपण बघू शकता इथं आमच्या कौचलवाडीचे प्रगतशील भाजीपाली शेतकरी पुन्नम हरिचंद गुशिंगे, पुन्नम भागचंद गुशिंगे, सॉरी चुकलं थोडं. तर तुम्ही जर त्यांचं मी दाखवतो नियोजन आपल्याला. हे बघा कारल्याच्या मध्ये फुलगोबी, त्याच्यामध्ये टमाटा आणि जी क्वालिटी आहे, जी गिरनरी आहे, ते आता तुमच्या बघून लक्षात येईल. कारण तुम्ही जर भाजीपाले करणारे असाल तर मी त्यांचा नंबर पण देणार आहे खाली. त्यांच्याकडे त्यांचा मोबाईल लावा आणि त्यांना विचारा आणि त्यांच्या शेताला एकदा भेट द्या. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की काय आहे इथं बघण्यासारखं. कारण हे बघा कारले आहे, किती भाऊ किती फुटावर आहे कारले? कारले 7 फुटावर. 7 फुटावर कारले आहे बघा. 7 बाय 2.5 वर, 2.5 नाही 3 वर. त्याच्यानंतर मध्ये जो 7 फुटाचा अंतर आहे त्याच्यामध्ये सेंटरला टोमॅटो टाकलेले आहे. भाऊ टोमॅटो कोणता? टोमॅटो वैशाली आहे. हे वैशाली कोणती जात? जात नाही सांगू शकत. बरं त्याच्यामध्ये फुलगोबी आहे ना भाऊ? फुलगोबी आहे. फुलगोबीची जात कोणती? ही सिजंटावाल्याची आहे. सिजंटा कंपनीची फुलगोबी आहे. आणि हे बघू शकता त्यांचं नियोजन बांधी, आणि ते हे बांधी वगैरे तर माणूस करू शकतो, पण जी क्वालिटी आहे ही बघा, कारल्याची क्वालिटी, गोबीची क्वालिटी आणि टोमॅटोची क्वालिटी. हे त्यांचं एक प्लॉट आहे. इकडं आपण पुढं बघितलं तर भेंडीचं त्यांनी काय नियोजन केलेलं आहे. कारण ते आमच्या डोक्याचं वरचं कारभार आहे. मध्ये त्यांनी जी गिलकी म्हणतो आपण ती टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 नळ्या थरून मध्ये भेंडी टाकलेली आहे. आणि इकडे काय हे कांदे का भाऊ? हे बघा घरी खाण्यासाठी कांदे पण त्यांनी घरीच तयार केलेले आहे. त्याच्यानंतर हे त्यांच्याकडे शेळी आहे माझ्या माहितीस्तव. तर शेळीला लागणारा गवत ते पण त्यांच्या शेतात आहे. आणि तसंच इकडे बघू शकता आपली ही साधी तवरी आहे ना, खरबडी. हां, ही जी खरबडी तवरी असते साधी ती आहे. त्याच्यामध्ये मध्ये गोबी आहे आणि गोबीमध्ये कोथिंबीर आहे. आणि हे बघा त्यांचं नियोजन बघा. आता वेल बी धरली, पण पूर्ण वर जो सेटअप आहे तो पूर्ण तयार आहे. बरं भाऊ, आपण भाजीपाला क्षेत्रात म्हणजे माझ्या माहितीच सांगतो. इथं 2 वर्षापूर्वी मोसंबीचे झाडं होते आणि त्याच्यामध्ये जे तोडे पडलेले होते ते त्यांनी माझ्याकडूनच आणलेले होते. आणि ते बरं मोसंबीचं झाड फेकण्याचं कारण भाऊ? त्याला एक तर भाव नाही आहे. भाव नसल्यामुळे त्याचं गळ पण लई मोठी लागलेली आहे. त्याच्यामुळं आपल्याला परवत नाही. बरं मागच्या जूनपासून आतापर्यंत या क्षेत्र किती एकर क्षेत्र आहे? 1.5 एकर. हे 1.5 एकर क्षेत्र हां, आहे. माझ्या माहितीस्तव 1.5 एकर क्षेत्र आहे. गट नंबर काय? 844. 844 गट नंबर, गाव कौचलवाडी. इथं बघू शकता तुम्ही. मागच्या जूनपासून आतापर्यंत किती उत्पन्न निघालेलं आहे खरं सांगायचं? हे 8 लाखापर्यंत आपलं उत्पन्न झालं. हे बघा मित्र, तुम्हाला विश्वास बसणार नाही. 1.5 एकरामध्ये आणखीन पूर्ण जून लागलेलं पण नाही. आतापर्यंत 8 लाखाचं उत्पन्न निघालेलं आहे. खर्च किती आला असेल भाऊ? खर्च 2-1 लाख धरायचे. 2 लाख खर्च जाऊन सुद्धा ते 1.5 एकरामध्ये कमीत कमी 6 लाख रुपये त्यांना आलेले. आणि हे जे सिस्टम दिसतंय हे माझ्या हिशोबानं कमीत कमी जरी म्हटलं तरी 5 लाखाच्या खाली राहणार नाही. म्हणजे ते 6 आणि हे 5 जवळपास 1.5 एकरामध्ये 11 लाखाचा उत्पन्न घेतणारे शेतकरी भाजीपाला करतात. त्यांना क्षेत्र माझ्या हिशोबानं ही 1.5 एकर आणि खाली 1 एकर आहे वाटतं, आहे ना भाऊ? अर्ध एकर ते शेततळ आहे. हां, अर्धा एकर आहे, त्याच्यामध्ये बी शेततळ आहे. म्हणजे त्यांच्याकडे फक्त तिला म्हणजे पूर्ण जमीन त्यांची 2 एकर आणि 2 एकरमधून शेततळ, त्याच्यामध्ये विहीर एवढं असून सुद्धा त्यांचं उत्पन्न बघा. आणि जे तुम्ही म्हणतात शेती पुरत नाही. आता यांच्या शेतात या, मी त्यांचा नंबर सांगा भाऊ. 90 90 49 23 86 05. हे बघा. आणि आता मित्र हो, म्हणजे मी हे नाही म्हणत की शेती पुरत नाही, पण आता इथं जे तुम्ही बघितलं आणि हे तुम्हाला वाटतं हे फेकाफाकी असेल. कारण मी त्यांच्या कमीत कमी माझं घरीतून लईत लई 500 फुटाच्या अंतरावर आहे. मी त्यांची मेहनत बघत असतो. त्यांना रात्र आणि दिवस हे त्यांच्यासारखी रात्रंदिवस सारखंच आहे. कारण जशी मी मेहनत करतो ते माझ्यापेक्षा जास्त मेहनत करतात. आणि आता हे तुम्हाला जर इथं यायचं असलं तर रोयलाकडे मार्गे आले तर कौचलवाडीला या. कौचलवाडीपासून बाहेर आल्यावर सत्संगचा डेरा आहे. तिथून डाव्या त्याला जो पहिला रस्ता येतो त्या रस्त्याने सरळ यायचं. एक दगडी वस्ती आहे, सिमटी रस्ता लागेल, त्याच्या खाली उतरले की त्यांचं शेत आहे. आणि इकडून लोणार भायगाव मार्गे जर आले तर जो खडीमसून रस्ता येतो तिथून यायचं. आणि सत्संगच्या पाठीमागं जिथं उजव्या हाताला जो पहिला रस्ता येतो त्या रस्त्यानं तुम्ही इथं येऊ शकतात. धन्यवाद मित्र. आणि अशीच माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रामध्ये फॉलो करा. धन्यवाद.